लाखांदूर तालुक्यातील चिंचाळ ग्रामपंचायतीत सध्या अराजकतेचे वातावरण निर्माण झाले। येथे कार्यरत असलेल्या महिला सचिवांनी आपल्या पदाचा आणि महिला असल्याचा गैरफायदा घेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर खोटे आरोप लावून त्यांना पोलीस ठाण्यात खेचले। या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं असून ग्रामस्थ आता उघडपणे प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करत आहेत। ग्रामपंचायतीत लोकशाही प्रक्रिया पारदर्शक असावी लागते, मात्र चिंचाळ ग्रामपंचायत उलट परिस्थिती निर्माण झाली आहे। महिला सचिव स्वतःच्या मनमानीचे निर्णय घेत असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नाही। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की सचिव कोणालाही काहीही कारण न देता शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि गैरवर्तन करणे हे सर्रास घडत आहे। घरकुल योजनेसंदर्भात ग्रामपंचायत उपसरपंचांनी सचिव महिलेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करताच संतप्त सचिवाने सरपंच, उपसरपंच आणि काही ग्रामस्थांवर थेट दिघोरी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार नोंदवली। ही तक्रार सरळ सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। त्यामुळे गावात तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालंय। ग्रामस्थांचा आरोप आहे की सचिव महिलेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीतील पारदर्शकता संपूर्णतः नष्ट झाली असून गावकऱ्यांना अन्यायकारक पद्धतीने वागवलं जाते। त्यामुळे गावकऱ्यांचा प्रशासनावर रोष वाढला असून त्वरित सचिव महिलेच्या गैरव्यवहाराची चौकशी करून तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर त्वरित योग्य कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन देखील छेडले जाईल। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांच्या संतापाला आता आणखीन धार येत आहे। लोकशाही व्यवस्थेत अशा हुकुमशाही कारभाराला स्थान नसून यावर तातडीने उपाययोजना होणं गरजेचं आहे। ग्रामपंचायत ही लोकशाही व्यवस्थेचा पाया असून अशा हुकुमशाही वृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण यंत्रणा धोक्यात येऊ शकते। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा हीच गावकऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, लाखांदूर, भंडारा। सर परिचय सांगा। मी मनोहर जयराम रंगारी, सदस्य ग्रामपंचायत चिंचाळ कोदांगडी। तर 2-3 दिवसा अगोदर जे ग्रामपंचायत चिंचाळीतील जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत मॅडम यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तसेच काही ग्रामस्थांची तक्रार केली आहे। त्यामागचं कारण काय प्रकार? चिंचाळ कोदांगडीला 70 घरकुलं मंजूर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेली आहेत। त्या अनुषंगाने गावातील लोक करारनामा करण्यासाठी ग्रामपंचायत सचिवाकडे नमुनाची मागणी करतात। मागच्या 13 तारखेला आम्ही ते सर्व अर्ज ग्रामपंचायतमध्ये मंजूर केले, परंतु सचिवाने ते अद्यापर्यंत न दिल्यामुळे लोकांची मागणी होती। कोदांगडीचे नाथ समाजाच्या महिला वर्ग तिथे नमुनाट मागायसाठी आल्या, परंतु त्यांना नमुनाट न दिल्यामुळे त्यांच्यात शाब्दिक थोडी चकमक झाली आणि त्यामुळे ही शाब्दिक महिलांची चकमक पाहता सरपंच आणि गावातील काही हॉटेलमध्ये साईडला असणारे, बाजूला असणारे ग्रामस्थ हे सचिवाला समजवायला आले, परंतु सचिवांनीच त्यांच्यावर अरेतुरेची भाषा वापरून त्यांची खोटी तक्रार दिली। यामुळे आमच्या ग्रामपंचायत कमिटीची नाही तर पूर्ण आमचे ग्रामस्थ संतापले असून या अशा प्रकारच्या सचिवावर सस्पेंडची कारवाई करावी आणि तात्काळ इथून बदली करावी ही आमची सदस्य कमिटीबरोबरच ग्रामस्थांची मागणी आहे। आणि 3 दिवसात यांच्यावर सचिवावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व सदस्यगण सामूहिकरित्या BDO साहेबांकडे राजीनामा देणार। याची प्रशासनाने काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी अशी विनंती आहे। परिचय सांगा। माझा परिचय लक्ष्मण सोपान जांगडे, उपसरपंच ग्रामपंचायत चिंचाळ। तर चिंचाळ येथील ग्रामसेवका मॅडम यांनी तुमची म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तक्रार केलेली आहे। त्यात काही ग्रामस्थ पण आहेत, तर नेमकं त्यामागचं कारण काय आहे, काय प्रकार घडला? त्यावेळेस असं आहे की त्या तारखेला कोदांगडीचे जे ग्रामस्थ आले होते, काही महिला होत्या, त्या महिलांना घरकुलसाठी नमुना आर्टची गरज होती। सायंकाळची वेळ होती, जवळपास 5 वाजले होते। ते आल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की उपसरपंच साहेब, मला नमुना आर्ट मिळत नाही, आमचं घरकुल रुकले आहेत। मलाही वाटलं की माझ्या वार्डाच्या महिला असं आहेत बाबा, आपण गेलं पाहिजे। त्यावेळेस मी ग्रामसेवकाकडे गेलो। ग्रामसेवकाचा त्यांना त्यावेळेस असं म्हणणं झालं की वारंवार ह्या तुम्ही लोक एवढे गोंगाट भरून का म्हणून येता बाबा, असं ग्रामसेवकाचं म्हणणं झालं। पण मी एक ते ग्रामस्थ आणि वार्डातले मेंबर असल्यामुळे त्यांच्यापर्यंत गेलो, पण त्यांची तेच भाषा होती, अरेरावीची भाषा, जा BDOकडे जा, मी माझी तक्रार करा, मी त्यांना नमुना आर्ट देऊ शकत नाही। त्यावर तुम्ही काय बोलले बघ? त्यावर मी हेच बोललो की तुम्ही त्यांना नमुना आर्ट द्या, कारण सरकार जरी असेल, सरकारचाच नमुना आर्ट आहे, पण त्यांची फाईल तुम्ही अडवू नका, त्यांना लाभापासून वंचित करू नका।
त्याच्यावर त्यांनी काही कमेंट केलं नाही आणि निघून चालले गेले. आणि त्यानंतर मग तक्रार कधी केली मॅडम? तक्रार दुसऱ्या दिवशी केली, घटनेच्या दुसऱ्या दिवशी. तक्रार जी केली आहे ती तक्रार कशा पद्धतीची आहे, काय वाटते? बिनबुडाचे आरोप लावले आहेत, काय काय प्रकार? सर्व आरोप चुकीचे आहेत, बिनबुडाचे आहेत, स्वतःसाठी त्यांनी केलं आहे. यात कुठल्याही प्रकारचं आम्ही त्यांना अरेराव्याच्या भाषेत बोलले नाही, ग्रामस्थ सुद्धा बोलले नाही आणि इथून तुम्ही निघून जा हे सुद्धा वाक्य आपले नाही आहे. त्या ठिकाणी आमचे सरपंच होते, ते तुम्हाला कळवतीलच आणि ती तक्रार अगदी खोटी आहे. आणि मी या ठिकाणी माननीय BDO साहेबांना विनंती करेल आणि CO साहेबांना सुद्धा विनंती करेल, या पद्धतीचे जर ग्रामसेवक प्रत्येक ग्रामपंचायतला मिळत असतील तर त्या ग्रामपंचायतचा कधी सुधार होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतचा विकास होणार नाही. शक्यतो त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही या 15 ते 20 दिवसामध्ये स्वतःचे राजीनामे पंचायत समितीला सादर करू. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.